अद्वितीयं ब्रह्म निहनास्ति किंचन तत्व एक है। वेदा नाही कळला अंत पार याचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा वेदा नाही कळला वेदा नाही कळला अंत पार याचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा राजा पंढरीचा राजा पंढरीचा आनंदाची धीर साधलो सुखोबाची पुढे राखलो आनंदाची धीर साधलो सुखोबाची पुरंदराचा परमात्मा पुरंदराचा परमात्मा वाणीला मागितला कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा विठ्ठल विठ्ठल वेदाला कळाला नाही पण आमच्या संतांना कळाला. योगिया दुर्लभ तो ज्ञान एकेला साधन माऊली म्हणतात 60 वर्ष गिरिकंदरावर जाऊन लोखंडाचं पीठ प्राशन करून जे स्वतःला त्रास करून घेतात भगवत प्राप्ती करतात या शरीराला उलट टांगून घेतात त्यांना जो दुर्लभ आहे तो आम्हाला सहज उपलब्ध झाला. अनंत रूपे अनंत वेशे देखणे ज्ञात्यासी बाप रखुमा देवीवर गुण बांधली माऊलींचा अनुभव आहे. ज्यावेळी माऊलींनी आळंदीतनं पंढरपूरला पहिली वारी केली खांद्यावर भगवी पताका आहे एकटे माऊली भगवंताचं दर्शन झालं. दर्शनामध्ये जो साक्षात्कार झाला त्या साक्षात्काराचा अनुभव महाराजांनी नोंदवला आहे. हरी पाहिला रे हरी पाहिला रे आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा धनु आजी सोनियाचा दिनू. हा माऊलींचा अनुभव आहे. माऊलींना ज्यावेळी गोरखदादा पहिल्यांदा भगवंताचं दर्शन झालं त्यावेळी माऊलींच्या डोळ्यामध्ये अश्रू ताब्यानं घड डोळ्यातून अश्रू जरा वाहतात की अरे ज्या भगवंताचं दर्शन मी घेतलंय यांचं दर्शन अगोदरही झालंय मला. अवताराच्या राशीत हा उभा हा अनुभव नोंदवला की विटेवरील जे परब्रह्म आहे ते माझ्या अंतःकरणात आहे. माझ्या अंतःकरणातला आत्मा आणि विटेवरील परमात्मा हा वेगळा नाहीच आहे. म्हणून तर माऊलींनी अनुभव नोंदवला तो हा विठ्ठल बरमा तो हा विठ्ठल बरमा
तात्पर्य आमच्या अंतःकरणातला आत्मा हाच आदिशक्ती जगदंबेच्या रूपानं प्रगट झाला. आदिशक्ती जगदंबेच्या साधनेमध्ये शरणागतीमध्ये आमचा आत्मा आदिशक्तीकडे येत असतो. आत्म्याची धाव ही परमात्म्याकडे आहे. पण होतं काय, संसारातील प्रापंचिक विकारांमुळे आपल्याला घरातून बाहेर निघणं थोडंसं कठीण होतं. त्याचे कारण म्हणजे सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला, हिंडता दिशाक्षीण पावला, माया वेष्टीला जीव माझा. मायेनं आमचा जीव ग्रासला गेला. आमचं घरातून बाहेरच निघणं होत नाही. त्याचे कारण फक्त विकार आहे. सुखरूप आणि आनंदरूप असेल तो परमात्मा आहे. त्याला या मृत्यू लोकात यावं लागलं. कुणाला तो आईच्या रूपात हवा होता, त्याला आई व्हावं लागलं. कोणाला तो मुलाच्या रूपात हवा होता, त्याला मुलगा व्हावं लागलं. कोणाला तो मित्राच्या रूपात हवा होता, त्याला मित्र व्हावं लागलं. कोणाला तो शत्रूच्या रूपात हवा होता, त्याला शत्रू व्हावं लागलं. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पंढरपूरची वारी करत असताना त्यांना एक दिवस आदिशक्ती जगदंबा मातेचं दर्शन घेण्याची इच्छा झाली. आता वारीत असताना कसं येणं होईल, आपलं कसं जाणं होईल, तुळजापूरला जाणं होईल, कोल्हापूरला जाणं होईल, माहूरला जाणं होईल, कोटमगावला जाणं होईल, की वणीला जाणं होईल, की मोठ्याला जाणं होईल. जगद्गुरूंनी विचार केला, भगवान पांडुरंग परमात्माच आपली आई आहे. प्रभू तुम्ही आम्हाला आईच्या रूपात दर्शन द्या. म्हणून तर महाराजांनी हाक मारली, धाव घाली आई आई, धाव घाली आई आई, आता पाहते जाई, आता पाहते दर्शन दिलं. भक्ताच्या आग्रहाखातर भगवंत प्रगट होतात. महाराज आवाज देतात, ये ग विठाबाई, ये ग विठाबाई, माझी पंढरीचे आई, माझी पंढरीचे आई, विमानी चंद्रभागा, जगदंबा मातेनं दर्शन दिलं महाराजांना. माऊली सुद्धा म्हणतात, माझी विठाई किठाई कान्हाई कृष्णाई, रंगा येई ओ येई, रंगा येई ओ येई. चला तात्पर्य, वारकरी संप्रदायानं सगळ्या देवांच्या उपासना करायचं सांगितलं. उपासना करताना फक्त श्रद्धेनं उपासना करा. कारण आदिशक्ती जगदंबा मातेची केलेली उपासना ही त्या तत्वाचीच उपासना आहे. आपण पांडुरंग परमात्म्यांची एकनिष्ठ उपासक आहोत. इथं 9 दिवस नवरात्रांची सेवा केली तरी ती पांडुरंग परमात्म्यापर्यंतच पोहोचते. फक्त सेवेमध्ये समर्पण भाव असावा, त्या सेवेमध्ये अंतःकरण शुद्ध असावं. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला जी गुरुदक्षिणा मागतात ती एवढीच आहे, मय्येव मन आदत्स्व मयी बुद्धी निवेशय निवशिष्यसि मय्येव आता उद्धरण संशय. अर्जुना ऊर्ध्वगती निसंशयरित्या मिळेल. फक्त एक काम कर, कोणती उपासना, सेवा, भजन, श्रवण,
हे फक्त अंतःकरणपूर्वक कर. फक्त क्वांटिटीज नको, तर त्यात क्वालिटी असेल. क्वांटिटी पेक्षा क्वालिटीला महत्व आहे. अंतःकरणपूर्वक जर ते भजन असेल तर ते भजन देवाला आवडतं. तू मन हे मीची करी, माझी भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एका मन बुद्धीसह देवाची शरणागती असावी. असा जो विश्वाचा विश्वंभर आहे, जो या विश्वाला आधारभूत ठरतो, त्याच्यापर्यंत आपल्याला पोहोचण्याकरता, आमचा संसार सुखाचा करण्याकरता जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज गोड असा मार्ग सांगतात की भगवंताकडे जाण्याकरता फारसे कष्ट घेऊ नका. फक्त एक काम करा की श्रद्धेनं भगवंताची शरणागती करा. मग ती शरणागती कशी कराल, महाराज मार्गदर्शन करतात. अभंगाचं प्रथम मनभुनी शरण जावे जावे, मनभुनी शरण तर स्वरात असावं नाही तर जोरात असावं. आपल्या दोन्ही बाजू भक्कम येतात. मनोवणी शरण जावे सर्व भावे दिवासी. शरण जा का? संसाराला शरण जाऊ नका, कारण संसार दुःखच देणार. संसार तुमचा असो माझा असो, संसार देवाचा असो देवाच्या वडिलांचा असो, यांनी संसाराने कुणाला माफ केलंच नाही. देवाचे वडील जरी होते तरी त्यांना रडावंच लागलं. भगवान प्रभू रामचंद्रजींचा जन्म नव्हता तेव्हा सुद्धा राजा दशरथ रडतच होते. पुत्र विनस्ते मे राज्यम सर्व दुःखाय कल्पते. होती पुत्र संतान नव्हती म्हणून रडतच होते पत्रकार साहेब. पण चार मुलं आल्यानंतर सुद्धा शेवटी अंतकाळी राजा दशरथांना रडावंच लागलं. त्याचं कारण हा संसार आहे. सब घे पुत्र दशरथा, अंतकाळी नव्हतं. माझा तुम्हाला एक छोटासा प्रश्न आहे की जो आवाज द्रौपदीचा ऐकू शकतो त्याला स्वतःच्या वडिलांचा आवाज आला नसेल का? न सांगता तुम्हा कळो येते अंतर, विश्वे विश्वंभर परी आरची न लगे. ज्याला ध्रुवजीचं भजन ऐकू गेलं त्याला स्वतःच्या वडिलांचा आवाज ऐकू गेला नसेल. राजा दशरथ आवाज देत होते, अरे माझा राम कुठे? रामा हे रामा 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 श्री रामा रामा रामा. अरे माझा राम कुठे आहे? कौशल्या, हे कौशल्या, अरे माझा राम होता माहिती. अरे मला जायचंय आता, मला निदान रामाचं दर्शन. अरे त्याला भेटू दे, त्याच्याशी दोन शब्द बोलू दे मला. अरे लेकरं कुठे आहे? 4 पुत्र होते. शेवटी देवाच्या वडिलांना सुद्धा मुलांना न भेटता जावं लागलं. त्याचं कारण हा संसार. विठाल संसार दुःख देणार. तुम्ही असो मी असो त्याच्यात अजिबातही तडजोड नाही. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार
परत सुखाची प्राप्ती करून घ्यायची असेल तरी एक करा, संसारातील विकार जिंका, सुख मिळतं. सोपा प्रश्न विचारतो. आपण शेतकरी आहोत, आपण घाबरतो सर्पाला घाबरतो, पण एक वर्ग असा आहे की जो सर्पावरच पोट भरतो. सर्पाला जिंकलं त्यांनी आणि त्याच्यावर ते 2 वेळचं पोट भरतात. आपण एवढं घाबरतो, आपण भीतो, आपल्याला सर्प दुःख देतो असं वाटतं, आपण जवळही जात नाही. पण एक वर्ग असा आहे की तो सर्पाला खिशात घालायचं ठेवतो. तुम्ही हेमल कशाला जाऊन पहा, महाराष्ट्रामध्ये एक जोडपं असं आहे की ज्यांनी लग्न मंडपात निर्णय घेतला. आत्ताची घटना, लग्न मंडपामध्ये आंतरपाठ धरलेला होता, वधूवरांनी हात जोडलेले होते, मंगलाष्टकांना सुरुवात झाली, अक्षतांचा वर्षाव सुरू झाला. हे दोघंही पती पत्नी मंगलाष्टक सुरू असताना मनातल्या मनात विचार करत होते की आपल्याला लग्न मंडपातून आता घरी जायचंच नाही, आपली गाडी थेट हेमल कशाला न्यायची, अरण्यात न्यायची आणि कुष्ठरोग्यांची सेवा करायची. तेव्हापासून ते आजपर्यंत हे जोडपं कुष्ठरोग्यांची सेवा करते. त्या जोडप्याचं नाव डॉक्टर प्रकाश आमटे आणि सौभाग्यवती मंदाकिनी. डॉक्टर साहेबांनी हिंस्र प्राणी जिंकले. मला तुम्हाला एक छोटासा व्हिडिओ त्यांचा सांगायचा आहे. मी पाहिला तुम्हाला सांगतो. डॉक्टरांच्या एका हातामध्ये एक सर्प होता आणि दुसऱ्या हातातही सर्प होता. दोन्ही हातात 2 सर्प वरती करून त्यांनी दाखवले. नेटच्या बाहेरून बरीच पर्यटक पाहत होते. डॉक्टरांनी सांगितलं, एका हातात माझ्या कोबरा आहे आणि एका हातात माझ्या मण्यार आहे. नाव घेतलं तरी आपल्याला घाम फुटतो, इतके विषारी आहेत. कोटमे दादा दोन्ही सर्प असे वरती करून त्यांनी दाखवले जिवंत, आणि ते दोन्ही सर्प त्यांनी एका पिटीत बंद केले सगळ्यांच्या समोर. नेटच्या बाहेरून एकाने आवाज दिला, डॉक्टर अहो ते विषारी आहेत, ते एका पेटीत ठेवताय तुम्ही. अहो त्यांचे भांडणाने व्हायचे मध्ये आल्यावर वाद नाही घालायचे का ते? डॉक्टर तिथूनच हसून बोलले, आणि एकत्र आल्यावर वाद घालायला ती काही माणसं आहे का? आदमी को अपने दुख से ज्यादा औरों के सुख का ज्यादा दुख होता है. माणसं एकत्र येत नाही. गुरुवर्य सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांनी सगळ्यांना आपल्याला एकत्र आणलं. माणसं एकत्र येत नाही. आपण संसारामध्ये एकच वाक्याचा विचार करत असतो, लोक काय म्हणतील. एका मोठ्या महात्म्याचं वाक्य, सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग. 4 माणसं काय म्हणतील, 4 माणसं काय म्हणतील. 4 माणसं काहीच म्हणत नसतात. 4 माणसं एकत्र येत नसतात. ती ज्या दिवशी एकत्र येतात त्या दिवशी एका जणाला कंपल्सरी जगाचा निरोप घ्यावा लागतो. एक जण गेल्यानंतर 4 एकत्र येतात आणि ते आल्यानंतर एकच वाक्य म्हणतात, राम नाम सत्य. मला सांगायचंय की सर्प जिंकला म्हणजे नेमकं काय केलं डॉक्टरांनी? सर्पातले विषारी दात बाहेर काढून टाकले. फक्त आहे तसा सर्प स्वीकारला, तो त्रासदायक होणार नाही. संसार जिंकण्याकरता आमच्या अंतःकरणातील विकार फक्त बाहेर काढा, संसारही जिंकला जातो. काम क्रोध बंदी खाणी तुका म्हणे दिले दोन्ही, इंद्रियाचे धनी आम्ही झालो. या जगात एक वर्ग असा आहे की त्यांनी संसार जिंकला. जिंकोनिया काळा करतात केली पायवाट उलंगिला माया घात जिही हरिया ठेवला जीवे हृदय धरिला. जिंकोनिया काळा वरी गेले मंडळा निळा म्हणे ब्रह्मेशान पावनी लाविले निशान. जिंकला संसार. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराज प्रतिज्ञेमध्ये वर्णन करतात, अवघाची संसार सुखाचा करीमा आनंदे भरीमा त्रैलोक्यात आनंदाने भरेल तेव्हा संसार सुखाचा होईल. आणि त्यांनी त्रैलोक्याला आनंदाचा मार्ग दाखवला आणि मगच वर्णन केलं
आजी संसार सुफल झाला माये. 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 देखिले पाय विठोबाचे, देखिले पाय विठोबाचे. तो मग भावा, तो मग भावा, तो मग भावा, तो मग भावा. देखिले पाय विठोबाचे, देखिले पाय विठोबाचे. तो मग भावा, तो मग भावा, तो मग संसार सुखाचा झाला. श्री गुरु नारायणगिरीजी महाराजांची गोड चाल आहे. वेळोवेळा भावा पांडुरंग, वेळोवेळा भावा पांडुरंग. तो मग भावा, तो मग भावा, तो मग भावा, तो मग भावा. संसार सुखाचा होईल म्हणून शरण जावे, सर्व भावे दिवासी. देवाला शरण का जा? कारण तो आम्हाला सुख देतो. शरण संसाराला जाऊ नका, संसार दुःखच देईल. भगवान परमात्मा सुखरूप आहे. सुखरूप ईसा तुझा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारे करतो. विकार कसे जिंकायचे? बरं काही नाही का? विकार त्रास देतात. कोणते विकार आहेत सांगू तुम्हाला. अमेरिकेत रात्री लाईट गेली, जनरेटर चालू होत. रशियात रात्री लाईट गेली, इन्व्हर्टर चालू होत. आपल्याकडे रात्री लाईट गेली, आपण पहिलं बाहेरून पाहतो. आपलीच गेली का कुटुंबाची? बाहेरून पाहिलं, शेजारचे बरोबर तर चालूच आहे. फक्त आपलीच लाईट गेली, रात्रभर झोप लागेल का आपल्याला? नाही लागणार. हा विकार. वृत्ती ज्या दिवशी स्थिर होईल ना, त्या दिवशी सुखाची प्राप्ती. तुका म्हणे मग नये वृत्तीवरी सुखाचे शेजारी. आमची काळजी घेणाराच आम्हाला कळे ना. आमची काळजी कोण घेतो? संसार काळजी घेत नाही. संसार नाही काळजी घेत. संसार असा आहे की जोपर्यंत आम्ही अनुकूल आहोत तोपर्यंत आम्हाला संसारही अनुकूल आहे. जोवरी चाले मोठा धंदा तोवरी बहीण म्हणे दादा. जो आम्हाला सांभाळतो त्याच्यावर विश्वास ठेवा. एक वाक्य लक्षात ठेवा. रात्री विश्रांती करताना फक्त आपली मर्जी असते, सकाळी उठताना आपली मर्जी नाही. आदिशक्ती जगदंबा मातेनं जर मला आज सकाळी उठवलंच नसतं तर मी कोटमगावला आलोच नसतो. रात्री झोपलो आपण आणि आदिशक्ती जगदंबा मातेनं आपल्याला सकाळी उठवलंच नाही. घरचे उठवतील का? उठवतील, पेटवतील, पेटवतील. पाऊस असो का पाणी असो, अर्जंट शेडू करतात ते. अजिबात काळजी करत नाही. ॲम्ब्युलन्स यायच्या आत सगळं तयार. हो, मी क्षमा मागून बोलतो. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंतकाळीचे नाही होईल. माझं खिशातलं एकही वाक्य नाही. मी संतांचं प्रमाण सांगतो. नाही कोणाचे कोणी तुझे नव्हे रे कोणी, अंती जाती नाही केल्या रे प्राणा. माझे माझे म्हणून माझं माझं करतो आपण. या माझ्यांची आता परीक्षा घेऊन पहा बरं. त्यांच्या करता आपण याची टोपी त्याच्या डोक्यावर, तिची टोपी याच्या डोक्यावर, खटाटोप चालला. माय बाप जोवरी चाले मोठा धंदा. बघून घ्या तुम्ही. माता पिता बंधू बहिणी कोणी न पवती निर्वाणी, इष्ट मित्र स्वजन सखे हे तो सुखाची मांडणी. एकलानी दुःख भोगी कुंभ पाक जासनी, तेथे कोणी सोडविना एका सद्गुरू. आम्हाला एक सद्गुरू सोडवतील किंवा आमचा देव सोडवेल. दुसरं सोडवणार त्याच्यावर विश्वास ठेवा. शरणागती करताना विश्वास महत्वाचा आहे. कसा असावा सांगू तुम्हाला विश्वास. लहान लेकरू असतं, रडायला लागलं की त्याच्या वडील त्याला असं थोडं वरती धरतात, कडेवर धरून वरती धरतात. लेकरू थोडं हसायला लागतं. रडणारं लेकराचं हसण्यात रूपांतर झालं.
थोडं लेकरू वरती करून बघतात ते, छोटं लेकरू आहे तर ते रडता रडता हसलं गड्या, आणखी थोडं वरती फेकून पाहतात, अरे आणखी जोरात असते. आकाशात भिरकावल्यानंतर लेकराने रडायला पाहिजे, घाबरायला पाहिजे. लेकरू घाबरत नाही, रडत नाही, वडील आणखी वर फेकतात. वर फेकल्यानंतर लेकरू हसतंय गड्या, कारण लेकराचा विश्वास एवढा आहे की वरती फेकणारे माझे वडीलच आहे आणि खाली आलो तरी मला झेलणारे माझे वडील, एवढा विश्वास आहे. प्रमाण सांगतो तुका म्हणे भार घातली या बरी होईल काही बारी. सांभाळतो आम्हाला. ज्या संसारावर आपण ठामपणे विश्वास ठेवतो तो संसार कसा सांभाळेल, त्याच्यावर विश्वास ठेवा. दुःखाचं रूपांतर सुखात होईल. परवाचं उदाहरण सांगतो. रेल्वे स्टेशनवर भीक मागणारी भगिनी, दिसायला अतिशय कुरूप, संसार सौंदर्यावर प्रेम करतो, कुरूपांना नाही विचारत पाहतो. ही कुरूप होती भगिनी. चौधरी महाराज एकुलते एक मुलीनं तिला रेल्वे स्टेशनवर पाठवून दिलं, जा गाणे म्हणायचे आणि 2 पैसे येतील तेवढे आपल्या करता आणायचे, रोज आणायचे, जा. त्या भगिनीचा आवाज इतका गोड होता ना. माणसामध्ये जो गुण असतो ना त्या गुणावर त्यांनी अगदी निस्वार्थपणे प्रेम करावं. जो गुण आपल्यात येत ना त्याला डेव्हलप करा. फक्त वावा वाटे जना तुका म्हणेसाठी गुण, गुणासाठी जना वावा वाटे तुका. हे बॉक्स सगळे सारखेच आहेत, याच्यात इनबिल्ट जे फीचर्स आहेत ना ते जगाला आवडतात. बॉक्स सगळे सारखेच आहेत. ऊस डोंगा परिरस न हे डोंगा काय मुलाला शिवरली या रंगा. कबीरचे चिंतन करतात, ऊस दिसताना ओबड धोबड आहे पण त्याच्यात रस बोले ना बाबा. रसावर प्रेम आहे का ऊसावर प्रेम आहे आपलं. हे बॉक्स या शरीरावर प्रेम आहे की याच्यातलं गुणांवर प्रेम आहे. आपल्याला स्वभाव आवडतो का व्यक्ती आवडते, स्वभाव आवडतो. आपण कसे दिसतो यापेक्षा आपण कसे असतो याला फार महत्व आहे. आपले जे गुण आहेत ना त्याला डेव्हलप करा. या ताईनं काय केलं, रेल्वे स्टेशनवरच भीक मागताना गाणी म्हणायची, पण इतका गोड आवाज होता विजय महाराज, इतका स्वर गोड होता की तो स्वर तिला या विश्वामध्ये घेऊन गेला. एका सदग्रह असताना तिचं गाणं व्हिडिओ शूट केलं, सोशल मीडियावर टाकलं. लाखो नाही कोट्यावधी लाईक्स मिळाल्या. बॉलिवूड मधला प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक हिमेश रेशमियाने या ताईला शोधलं, रेल्वे स्टेशनवरनं घेतलं आणि स्टुडिओ मध्ये येऊन एकच 5 मिनिटाचं गाणं रेकॉर्ड करून घेतलं. 5 मिनिटाचं गाणं तिला 7.5 लाख रुपये देऊन दिले. मला बहुमान नाही सांगायचा, पुढे बरेच बक्षीस मिळाले. त्या ताईचं नाव आहे रानू मंडल. विठाला विठाला आदिशक्ती जगदंबा मातेवर विश्वास ठेवा. दुःखाचं रूपांतर सुखात होईल. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम, सुख होईल. दुःखाचं रूपांतर सुखात करणारे आमचे भगवंत आहेत, आदिशक्ती आहे. म्हणून शरण जावे सर्व भावे दिवासी. सर्व भावांना शरणागती केल्यानंतर भगवान परमात्मा आमच्या जीवनामध्ये क्रांती घडवून आणतात. त्या क्रांतीचं वर्णन महाराज करतात अभंगाचं.
उतरीला पार भव दुष्कर नदीचा तो हा तो म्हणजे जो विटेवर आहे परब्रह्म तत्व तो आणि हा म्हणजे आमच्या अंतःकरणातील आत्मा तो हा उतरीला पार आत्मा आणि परमात्मा एकरूप झाले की आम्हाला दुस्तर अशा भवनदीच्या पलीकडे भगवंत घेऊन जातात. दुस्तर भवनदी कोणती? आद्यगुरु शंकराचार्य सांगतात पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम यह संसारे करदुस्तारे कृपया पाहि पाहि मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम बोलम. किती वेळा जन्म यावे नित्य भावे भजी किती जन्म झाला फेरा गणित नाहीची दाता. आमचा भगवंतावर विश्वास असेल भगवंताची उपासना असेल सेवा असेल तर आम्हाला पुन्हा जन्म नाही पुन्हा हे देह नाही पुन्हा हे शरीर नाही. जरी मिळालं तरी भजन करण्याकरता मिळेल. कारण जगद्गुरूंची प्रतिज्ञा आहे तो का म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हाला. तेव्हा जर जन्माला आम्हाला पाठवायचं असेल तर वारकरी म्हणून जरूर पाठवा. घेईन मी जन्म घेईन मी जन्म घेईन मी जन्म या जगाती देवा तुझी चरण सेवा साधावया. त्याच्यावर विश्वास ठेवा तो आम्हाला सांभाळतो. एक एक श्वास त्याचं चिंतन करा. संतांनी मान्य केलं की आजपर्यंत आम्हाला जे परमार्थाचं ज्ञान मिळालं परमार्थाची सद्बुद्धी मिळाली ही आदिशक्ती जगदंबेच्या कृपेनंच आहे. आपण कोणी करू शकत नाही. त्यांची कृपा असेल तर मी कोटमगावला आलो असं मी म्हणू शकत नाही. माझ्या आई साहेबांनी मला कोटमगावला आणलं. मीची एक करता म्हणू नये माणसाची देव चालवी लागली सियास मला गोडिया भंगाची लागली सियास मला गोडिया भंगाची कृपा त्या पांडुरंगाची कृपा त्या पांडुरंगाची पुंडलिकासाठी आला विटेवर पुंडलिकासाठी आला विटेवर धन्य झाली चंद्रभागा धन्य झाली चंद्रभागा धन्य ती पंढरी तारी येली अभंगगाथा तारी येली अभंगगाथा तारी येली अभंगगाथा संत तुकोबाची कृपा त्या पांडुरंगाची कृपा त्या पांडुरंगाची. त्याची कृपा आहे. श्रद्धेने जर भजन केलं तर त्याची कृपा आहे. रात्रंदिवस चिंतन करा. वेळ मिळेल तेवढं भजन करा. कारण हा जन्म पुन्हा नाही. है आखवो है आखवो जो शाम का दर्शन किया करे है आखवो जो शाम का दर्शन किया करे